जय महाराष्ट्र मंडळी, नमस्कार. आज ट्रेन खूप स्लो जात होते. धुकं आहे की प्रदूषण काहीच समजत नव्हतं. आजचा दिवस काही खास नव्हता, पण मला वाटतं आज वडापावचा दिवस होता. कारण त्या आजी आजोबांचा वडापावचा स्टॉल आणि त्यांची ती लाल चटणी, वावच. ऑफिसमध्ये पण आज जरा रिकामं रिकामं वाटत होतं. सगळेच बहुतेक लाँग विकेंडला गेले असावेत. मलाही आज फारसं काम नव्हतं, त्यामुळे टाईमपास म्हणून चहा सुरूच होता. दिवस कितीही रिकामा गेला तरी घरी जातानाची ट्रेन मात्र कधीच रिकामी नसते. 2 ट्रेन सोडल्या तेव्हा कुठे चढायला मिळालं. स्टेशनवर उतरलो आणि स्टेशनच्या अगदी समोर एक खरडा वडापाव नावाचा स्टॉल असतो. तो रोज दिसतो, पण आज मनात म्हणलं की खाऊनच बघूया. एकदम ठाकुर्ली स्टेशनला उतरल्यावर मसोबा चौकाच्या बरोबर कॉर्नरला तो वडापावचा स्टॉल आहे. स्टॉलवाला कॉलेज फ्रेंड निघाला. मिरचीचा ठेचा आणि वडापाव सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. चव तर खूप भयानक मस्त. 2 वडापाव खाऊन घरी आलो. मग काय, मग घरी गेल्यावर गुगूला खाली घेऊन गेलो. तिच्यासोबत खेळलो. सगळा थकवा क्षणात गेला. असा साधा सोपा पण मस्त दिवस होता. भेटूया आता नवीन डेली लाईफ व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.